आम्हाला सांगा. बोलावं लागेल ना, हेच त्यांनीच घ्यायला. बोला. हॅलो हॅलो, काय नाव आहे तुमचं? बोलतोय, बोला मॅडम. कुठून बोलतात? धारूर बस स्थानकातून. आणि हे टेंडरचं काय प्रकार आहे? ऐका ना, हे टेंडर आहे इपिक्स कंपनीला दिलंय. हा, इपिक्स कंपनीला एसटी महामंडळानं टेंडर दिलंय ते. अहो पण टेंडर साहेब दिलंय म्हणाला, तुम्ही टेंडर घेतला तुम्हाला पैसे मिळत असतील, पण आम्ही प्रवासी लोक आहेत, ह्या प्रवासी लोक इथं थांबलेत हे कार्ड काढायला. यांच्याकडे आधार कार्ड नाहीत का? 65 वर्षाचे त्यांच्याकडे कार्ड नाहीत का? मग कशाला आमची माय बहीण एक करायला लागले सरकार बिन तुम्ही सगळेच मिळून? ऐका मॅडम, हा, हे एसटी महामंडळानं, तुम्ही एसटी महामंडळाचे जे प्रमुख आहेत, हा, आगार प्रमुख किंवा बीडचे मेन जे साहेब आहेत, हा, त्यांना बोला तुम्ही. कशामुळे प्रवाशाला हे करायला म्हणा तुम्ही? अहो मग तुमचा माणूस इथं टेंडरची निस्थिती मशीन घेऊन बसलाय, त्याच्या पाठीमागं ना कागद लावलाय ना माहिती पत्रक लावलंय. आम्ही कुणाला विचारायचंय सांगा बरं? ऐका ना, एक मिनिट. हा, आम्ही लावलो होतं, काढले प्रत्येक बस स्टँड नाही, तेलगावच्याच नाही, हा, प्रत्येक बस स्टँड मध्ये तुम्ही दारू नाही आहे. मी आहे दारूच्या. नाही आता काय तेच करीत बसू का माय मी? सांगा बरं काय तेच कामच का आम्हाला? ऐका ना, आणि तुम्ही काढू नका. तुम्हाला नसेल काढायचं तर तुम्हाला नाही जायचं एसटी मध्ये. मग आम्ही काय म्हणत त्याची काय त्याचा फायदा काय आम्हाला सांगा ना? आमच्याकडे आधार कार्ड नसते, आमच्याकडे पॅन कार्ड नसते, आमच्याकडे मतदान यादीला नाव नसन, आणि पुन्हा आम्हाला महिलाची योजना सुद्धा नसेल. ऐका सर, लिसन टू मी प्लीज, ऐका तुम्ही माझं. मी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही ऐका. आमच्याकडे आधार कार्ड नसेल, पॅन कार्ड नसेल किंवा मतदान यादीला नाव नसेल आणि आमची अडचण होत असेल किंवा आम्हाला हाफ कार्ड काय म्हणतात प्रवास नसेल महिलांचा, तेव्हा तुम्ही आम्हाला ही अशी योजना आणा ना. आमच्याकडे ऑलरेडी सरकारनं दिलंय, मग हे 250 रुपये उकळण्याचा काय धंदा आहे? बरं आता ऐका माझं. हा, महिला एसटी मध्ये हा, हा, तर हे 24 तासाच्या हा, त्या कंडक्टरच्या पैशासाठी त्या महिलेची सगळी माहिती जाते. हा, गावची आहे, हा, हे महिलाच्या सुरक्षिततेसाठी, म्हातारी माणसाच्या सुरक्षिततेसाठी, हा. त्यासाठी नाही. कशासाठी? एखादी महिला जर हरवली, अहो माय एखादी महिला हरवली तर आम्हाला पोलीस ठाणं आहे, सरकारची जबाबदारी आहे. पोलीस ठाणं सोडून तुमच्याकडे बरोबर आमच्या खासगी महिलांची सगळी माहिती तुमच्या टेंडरच्या माध्यमातून आमची तुमच्याकडे चालली. मग अहो गव्हर्नमेंटला मग सरकारच्या माणसं असू द्या ना, अशा टेंडरच्या सगळीकडे बसवायला लागले तर आमची माहिती सगळी गोळा करायला लागले तर ही कोणती पद्धत आहे? काय नाही ऐकायचं ते तुम्ही सांगा, आम्ही सगळीकडे सांगणार आंदोलन करणार आहेत आम्ही. ही काय पद्धत आहे आम्हाला लुटण्याची? अजिबात नाही. ठेवा पत्र करायला द्यायला लागलेत म्हणून. हे बघ बाबा, काही माहिती नाही लावली, काय नाही, लोकायला लुटायला लागलास. काय फाडलंय रे? एवढं नसतंय लुटायचं दिवसा ढवळ्या. तुमच्याच मधला आहे ना, मी काय अरे तुमच्याच मधला नाही, पण लावलंच ना पत्रकार म्हणून फोन. नाही त्यांनी घेतलं, त्यांच्या नावावर टेंडर, त्यांच्या नावावर टेंडर आहे. बरं बाई, आम्हाला लुटायला बसले तर त्यांच्या नावावर रजिस्ट्रेशन आहे. तुम्ही इकडे रजिस्ट्रेशन आहे म्हणून. हे असं आहे धंदा. सरकार काढू नका ह्याच्याकडे कार्ड, काय ना काय सरळ सरळ फसवायला लागले तर टेंडरवाल्याची भरती करायला लागले तर हो की किती माणसं शितापीनं बसविलेत तिथे ह्या टेंडरवाले घेऊन. सगळं हाय लोकांकडे म्हणते तर म्हणा महिला हरपली तर लगेच माहिती कळती म्हणा. आणि पोलिस कशाला हाय तर किती चाभरपणा आहे ते असं आहे. असले दूर नाही तर ते सगळं सुरू आहे बघा. पण काढू नका हे असे कार्ड बिड, हे सगळ्या टेंडरवाल्याच्या भरती करायला. कशाचे बी हे मंत्री संत्री टेंडर द्यायला, टेंडर मध्ये ह्याचेच माणसं आहेत आणि त्याच हे जनतेकडून पैसा वसूल करण्याचे धंदे तर सरकारचा हे सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. हो.